Welcome friends. Today we are going to start 10th standard prose 2.6 World Heritage. वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा या टायटलचा पाठ व त्या संबंधित बाबी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर मग उशीर कशाला. जगामध्ये बऱ्याचशा जागतिक अभिमानाच्या असणाऱ्या बाबी आहेत. त्यांचे जतन जागतिक पातळीवर कशा पद्धतीने केले जाते व त्याचे जतन करणाऱ्या संस्था कोणत्या व त्या कशा पद्धतीने कार्य करतात या संबंधीची माहिती आपणास या पाठाच्या माध्यमातून मिळणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पाठ महत्त्वाचा आहेच, सोबतच आपले सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी सुद्धा हा पाठ आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. जागतिक पातळीवरील ह्या नाविन्यपूर्ण वास्तूंची किंवा या बाबींची माहिती आपल्याला देणारा आहे. सो लेट अस स्टार्ट. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that is UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. UNESCO चा लॉंग फॉर्म या ठिकाणी आपण पाहत आहोत. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. न्यू वर्ड्स आर. वर्ड म्हणजे जग, हेरिटेज वारसा, डिटरमिन निर्धारित करणे, निश्चित करणे, युनायटेड संयुक्त, राजकीय दृष्ट्या एक झालेले, नेशन्स म्हणजे देश, एज्युकेशनल शैक्षणिक, सायंटिफिक वैज्ञानिक, कल्चरल सांस्कृतिक, ऑर्गनायझेशन संघटना, सिग्निफिकंट महत्व, इम्पॉर्टन्स महत्व, ह्युमॅनिटी मानवजात. मानवजातीसाठी सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या जागा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना ठरवून देत असते. युनेस्कोच्या माध्यमातून जागतिक वारसा असणारी ठिकाणे निर्धारित करून दिली जातात. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. प्रोटेक्ट संरक्षित करणे, मेंटेन अभंग राखणे, कमिटी समिती मंडळ, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय, ॲडमिनिस्टर व्यवस्था पाहणे चालवणे, प्रोग्रॅम कार्यक्रमाची रूपरेषा. या जागांचे संरक्षण करण्याचे व या जागा अभंग ठेवण्याचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत केले जाते. ही सर्व व्यवस्था पाहण्याचे काम युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडे असते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. व्हॅरी बदल करणे, इन्क्लूड समावेश असणे, फॉरेस्ट जंगले, लेक्स सरोवरे, मॉन्युमेंट्स स्मारके. कारण जागतिक वारसाची ठिकाणे ही बदलत असतात. सांस्कृतिक व नैसर्गिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये बदल होत असतात, ज्यामध्ये जंगले, सरोवर, पर्वत, इमारती व शहरांचा समावेश असतो. वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. कॉम्बिनेशन एकत्रीकरण किंवा एकत्र येणे. जागतिक वारसाची ठिकाणे ही सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून एकत्र येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, माउंट हुयांगशँग in China is a site with significance to human culture because it play a role in historical Chinese art and literature. Human मानवी, कल्चर संस्कृती, प्ले अ रोल भूमिका वठवणे, हिस्टॉरिकल ऐतिहासिक, चायनीज आर्ट चीन या देशाची कला, लिटरेचर वाङ्मय. उदाहरणादाखल चीन या देशामध्ये माउंट हुयांगशँग नावाचा पर्वत आहे. या पर्वताला मानवी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या पर्वताने चीन देशाच्या किंवा चायनाच्या कला व वाङ्मय क्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे.
The mountain is also significant because of its physical landscape characteristics. या पर्वताला महत्त्व प्राप्त होण्यामागे या पर्वताची नैसर्गिक रमणीय भूप्रदेशाची वैशिष्ट्ये कारणीभूत आहेत. या पर्वताच्या नैसर्गिक रमणीय भूप्रदेशाच्या वैशिष्ट्यांमुळे या पर्वताला महत्त्व प्राप्त झालेले आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसाप्राप्त ठिकाणांचा इतिहास. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. Although जरी प्रोटेक्ट संरक्षण करणे, मोमेंटम गती, ॲक्च्युअल प्रत्यक्षात, क्रिएशन निर्मिती. सांस्कृतिक व नैसर्गिक ठिकाणांचे जतन करण्याची संकल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुरू झाली तरी प्रत्यक्षात मात्र 1950 पर्यंत तिला गती प्राप्त झाली नव्हती. इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर. प्लान म्हणजे योजना, टू बिल्ड म्हणजे बांधणे, टू कलेक्ट जमा करणे, कंट्रोल नियंत्रण ठेवणे. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीवर पाणी एकत्रित करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आस्वान धरण बांधण्याच्या योजनेची सुरुवात केली. द इनिशियल प्लान फॉर द डॅम कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लोटेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल अँड स्कोर ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. इनिशियल प्रारंभी, डॅम म्हणजे धरण, कन्स्ट्रक्शन बांधकाम, फ्लडेड भरला, कंटेन समावेश असणे, एन्शियंट प्राचीन, आर्टफॅक्ट कलाकृती. या धरणाच्या प्रारंभिक बांधणीनुसार अबू सिम्बल मंदिर कलाकृती असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड आर्टिफॅक्ट, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of temple to higher ground. To protect, संरक्षण देणे, कॅम्पेन मोहीम, मोमेंट ऑफ ची हालचाल करणे, हायर ग्राउंड उंच मैदानावर. मंदिराचे व कलाकृतीचे जतन करण्यासाठी 1959 मध्ये युनेस्कोनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवली ज्यामध्ये या मंदिराला व त्या लगतच्या कलाकृतींना उंच मैदानावर हलवण्याची त्याची इच्छा होती. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $18 million, $40 million of which came from 50 different countries. प्रोजेक्ट कॉस्ट प्रकल्पाची किंमत, इस्टिमेटेड अंदाजित. या प्रकल्पाची अंदाजित किंमत, अंदाजित लागणारा खर्च हा $80 मिलियन इतका होता. त्यापैकी $40 मिलियन हा खर्च 50 वेगवेगळ्या देशांकडून आला होता. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साइट initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, इनिशिएटेड आरंभ, ड्राफ्ट मसुदा, कन्व्हेन्शन करार परिषद, टू क्रिएट निर्माण करणे, ऑर्गनायझेशन संघटन, रिस्पॉन्सिबल जबाबदार. युनेस्को व आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे यांची जी परिषद होती त्यांनी सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेची निर्मिती करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. शॉर्टली thereafter in 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural site but to also protect the world's significant natural and scenic sites. शॉर्टली लवकरच अल्पावधीमध्येच त्यानंतर अल्पावधीतच म्हणजेच 1965 मध्ये
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे व्हाईट हाऊस परिषद आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्थेची निर्मिती, ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणांचे संरक्षण करणे तथा जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे नैसर्गिक व निसर्गरम्य ठिकाणांचेही संरक्षण करण्याचे यावेळी ठरले. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. कन्झर्वेशन संवर्धन करणे, संरक्षण करणे, गोल म्हणजे ध्येय, उद्देश, प्रेझेंट सादर करणे, ह्युमन मानवी, एन्व्हायरमेंट पर्यावरण. शेवटी 1968 मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाने उद्दिष्टे तयार करून त्यांना 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरण या विषयावर आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत सादर केले. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ these गोल्स, द कन्व्हेन्शन concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. प्रेझेंटेशन सादरीकरण, कन्व्हेन्शन परिषद, परंपरा, विद्वत सभा, कन्सर्निंग संबंधित, अडॉप्ट अवलंब करणे, गोल्स म्हणजे उद्दिष्ट, कॉन्फरन्स म्हणजे परिषद. या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये 16 नोव्हेंबर 1972 मध्ये याला स्वीकृती देण्यात आली, याचा स्वीकार करण्यात आला. The World Heritage Committee. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO's World Heritage Site. Responsible जबाबदार असणे, इस्टॅब्लिश स्थापन करणे. आज जागतिक वारसा समितीच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा साईटमध्ये करायचा आहे हे युनेस्को ठरवित असते. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. Representative प्रतिनिधी, इलेक्टेड फॉर च्यासाठी निवडणे. ही समिती वर्षातून एकदा एकत्रित येते. या कमिटीमध्ये 21 राज्याचे प्रतिनिधींचा समावेश असतो, ज्यांची 6 वर्षासाठी जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून निवड केली जाते. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द. रिस्पॉन्सिबल जबाबदार, आयडेंटिफाय ओळखणे, नॉमिनेट नाम निर्देशित करणे. जागतिक वारसाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आपापल्या परिसरातील नवीन नवीन ठिकाणांचा शोध घेणे, त्या नवीन ठिकाणांचे नामनिर्देशन करणे ही जबाबदारी या राज्यांच्या प्रतिनिधीकडे असते. मित्रांनो, हा पूर्ण पाठाचा व्हिडिओ फार लांब होत असल्यामुळे आपण या पाठाचे 2 भाग करणार आहोत. पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. आपणास व्हिडिओ आवडला असेल व पुढचे व्हिडिओ आपणास पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा,